अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज आपल्या श्री गुरुचरित्र पारायणाचा 7वा आणि शेवटचा दिवस आहे। तर सप्ताहाच्या नियमानुसार आज आपण उर्वरित अध्याय 44 ते 52 पर्यंतचे वाचन करून या ग्रंथाच्या पारायणाची सांगता म्हणजे समाप्ती करणार आहोत। तर हे शेवटचे अध्याय अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे आहेत, कारण यात संपूर्ण गुरुचरित्राचा फलश्रुती म्हणजेच पारायणाचे फायदे आणि पारायण करण्याची योग्य पद्धत सांगितली आहे। आजच्या अध्यायाचे महत्त्व अध्याय 44 ते 52। अध्याय 44 गाणगापूर महामत्स्य। या अध्यायात गाणगापूर क्षेत्राचे महामत्स्य सांगितले आहे। हे स्थान कसे पवित्र आहे आणि तिथे गुरूंचे अस्तित्व कसे जाणवते हे यात वर्णन केले आहे। तर मला आज मंदिरात स्वामींचा अभिषेक करण्याची संधी मिळाली, खूप छान वाटलं। अध्याय 45 हा अध्याय कुष्ठरोग निवारणाच्या कथेसह गुरुचरित्र वाचनाचे महत्त्व सांगतो। केवळ श्रद्धेने वाचन केल्याने भयंकर आजारही बरे होतात, हे यातून सिद्ध होते। आणि अध्याय 46 ते 41 मध्ये हे अध्याय गुरुचरित्र पारायणाचे मुख्य गाभा आहेत। यात सांगितले आहे की कोणत्या इच्छापूर्तीसाठी, उदाहरणार्थ पुत्रप्राप्ती, संपत्ती, नोकरी, आरोग्य, कोणते अध्याय वाचावेत, पारायण करताना कोणते नियम पाळावेत। या ग्रंथांच्या वाचनाने दारिद्र्य नाश होतो आणि वाईट शक्तीचा नाश होतो आणि घरात सुखशांती येते। अध्याय 52 मध्ये हा शेवटचा अध्याय श्री गुरु नृसिंह सरस्वतीच्या स्वामींच्या अवतार समाप्तीनंतरची गुरु परंपरा आणि ग्रंथांचा समारोप सांगतो। आजचा संदेश। आज पारायणाची सांगता होत असताना आपल्या मनात एक समाधान आणि शांतीची भावना असेल। गुरुचरित्र हा केवळ एक ग्रंथ नाही, तर तो साक्षात गुरूंचा वरदहस्त आहे। या 5 दिवसांच्या प्रवासात आपल्याला मिळालेली सकारात्मक ऊर्जा आणि गुरूंचे आशीर्वाद हेच आपले सर्वात मोठे संचित आहे। चला तर मग आजच्या शेवटच्या अध्यायाला सुरुवात करूया आणि ज्ञानाचा व भक्तींचा प्रसाद ग्रहण करूया। तर आजचा दिवस खूप खास आहे, कारण आज मी माझ्या लाडक्या स्वामी समर्थ महाराजांसाठी नैवेद्य म्हणून बेसन लाडू बनवत आहे। हे पहा, आपले स्वामींसाठी खमंग आणि दाणेदार बेसन लाडू तयार आहेत। आज हा नैवेद्य स्वामींच्या चरणी अर्पण करताना मन अगदी भरून आले आहे। आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तर या 7 दिवसाच्या अखंड पारायणाने आपल्या सर्वांवर श्री गुरूंची कृपा झाली असेल अशी आशा करते। पारायणाची सांगता करताना आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच श्री दत्तचरणी प्रार्थना। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका।